पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। पुढच्या वर्षी शिक्षक दिन गुरुभवनमध्ये साजरा करू, आमदार शशिकला जोल्ले यांची माहिती। शिक्षणाधिकारी कार्यालय निपाणी यांच्या वतीने आंबा मार्केट येथील राजा शिव छत्रपती सांस्कृतिक भवन मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रार्थना व नाडगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली। निपाणी तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी श्रीमती महादेवी नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। आलेल्या पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निपाणी मतदारसंघाच्या आमदार शशिकला जोल्ले उपस्थित होत्या। या प्रसंगी बोलताना आमदार जोल्ले म्हणाल्या, शिक्षणामुळे लोक साक्षर होतात। शिक्षण सुलभ करण्यासाठी देशात शैक्षणिक जागृती करण्याची गरज आहे। गरिबी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे। एखाद्या देशात शिक्षणाची पातळी जितकी जास्त असेल तितकी विकासाची शक्यता जास्त असते। येणाऱ्या काळात लवकरात लवकर गुरुभवन निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। यापूर्वी गुरुभवनसाठी आमदार फंडातून 11 लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता। यावर्षी देखील आमदार फंडातून 10 लाख रुपये निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले। पुढच्या वर्षी आपण नवीन गुरुभवनमध्ये शिक्षक दिन साजरा करू, असेही यावेळी आमदार म्हणाल्या। तुमच्यामुळे आम्ही घडतो, तुमच्यामुळे मुलं आज उद्या भारत देशाचे एक प्रजे म्हणून चांगलं काम करतात। त्यावेळेला मला असं वाटतंय की रिटायरमेंट झाल्यानंतर ಯಾವಾಗ ನೀವು ರಿಟೈರ್ ಆಗ್ತೀರಿ ಆವಾಗ ನಿಮ್ಮ ಊರಲ್ಲಿದ್ದಾಗ तुम्ही शिक्षण दिलेले एक मुलगा काहीतरी चांगला व्यक्ती झाला आणि तो तुमचं आठवण काढून तुम्हाला येऊन सर मी तुमचा विद्यार्थी आहे म्हणून तुम्हाला पदस्पर्श केला तर तुम्हाला काय वाटणार आहे? बाबा माझा जन्म आज सार्थक झाला, कारण मी शिकवलेला एक मुलगा ह्या स्तरावरती गेला। तो आर्मीमध्ये असू देत, एअरफोर्समध्ये असू देत, कुठल्याही क्षेत्रात असू देत, परंतु नामवंत विद्यार्थी तुम्ही शिकवलेला नामवंत व्यक्ती झाला आणि तो येऊन तुम्हाला भेटला तर तुम्हाला वाटणार आहे खरंच माझा जन्म सार्थक झाला। म्हणून अशा व्यक्तींना घडवणारे तुम्ही आहात। आताच सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खरोखरच त्यांनी घटना लिहिली नसती तर आज भारताचं काय परिस्थिती होत आणि जगामध्ये आपल्या भारत देशाचं घटनेसारखं घटना दुसरं कुठंही नाही आहे। परंतु बाबासाहेबांचं जीवन चरित्र बघितलं तर त्यांना शिक्षणासाठी किती कष्ट घ्यावं लागलं हे आपण जरासं लक्षात घ्यायला पाहिजे। त्यांनी लहान असताना प्राथमिक स्तरामध्ये त्यांना कोण शाळेत देखील घेत नव्हते, परंतु बाबासाहेबांनी कट्ट्यावरती बाहेर बसून शिक्षण, आत गुरु सांगत होते, बाबासाहेब बाहेर खिडकीच्या खाली बसून शिक्षण घेत होते। म्हणजे अशा पद्धतीमध्ये वाढलेला आपल्या देशातला एक मुलगा आपल्या जगामध्ये नाव कमवतोय की जगामध्ये आपल्या भारतासारखं संविधान नाही आहे असं संविधान घटना आपल्याला देऊन जातोय। तर बाबासाहेबांचे गुरु कसे असतील जरासं आम्हाला लक्षात घेतलं तर शहारे येतात। म्हणजे गुरुला आणि शिष्याला संबंध देखील नाही। आत गुरु शिकवतात, बाहेर शिष्य आपण बाबासाहेब निर्माण होतात। असं द्रोणाचार्यांचं आणि एकलव्यांचं देखील बघा। एकलव्याला गुरुचं फिजिकली शिक्षण द्यायला झालं नाही, परंतु त्यांनी दुसऱ्यांना शिकवताना एकलव्य दूर लांब बसून ते विद्या शिकला आणि सगळ्यात ಎಲ್ಲರ್ಕಿಂತ ಇಷ್ಟವಾದಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಯಾರಾದರೂ ಅಂತಂದ್ರೆ ಏಕಲವ್ಯ ಆದರೂ ಅಂತ ನಾವು ಕೇಳ್ತೀವಿ। म्हणून असं सांगत गेलं तर शिक्षक हे फार इम्पॉर्टंट आहेत। त्या शिक्षकांना जे जे काय व्यवस्था पाहिजे ते सरकारकडून असू दे, आपल्यासारख्या जनप्रतिनिधींच्याकडून असू देत, ते सगळं देणं आपलं देखील कर्तव्य आहे आणि सरकारचं देखील कर्तव्य आहे। ज्या वेळेला आज आम्ही सीमा भागामध्ये आहोत, सीमा भागामध्ये खूप पूर्वीचे आपले बिल्डिंग्स आहेत, परंतु ज्या वेळेला 300च्या वर आज आम्ही सरकारी शाळेमध्ये आपण इमारती निर्माण करून दिलं, कारण तिथं वातावरण तुम्हाला चांगलं असलं पाहिजे। ज्या वेळेला आपल्या शाळेचं वातावरण चांगलं असतं तिथं फॅसिलिटी चांगलं असतात, तुम्हाला देखील एक प्रोत्साहन येते, हुरूप येते की मुलांना तुम्ही 10 पटीनं जास्तीचं शिक्षण द्यायला मोहल देखील, वातावरण देखील तसं लागतंय।
मुलांना बसायला व्यवस्थितपणे शाळेमध्ये खोल्या पाहिजेत, डेस्क पाहिजेत, शिक्षणासाठी लॅब पाहिजे, त्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी लायब्ररी पाहिजे. हे सगळं देखील आपल्या आणि सरकारचं कर्तव्य आहे. आणि गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये आपल्या निपाणी मतदारसंघामध्ये 300च्या वरती आपण त्या पद्धतीचं शाळेच्या खोल्या असू देत, कम्प्युटर लॅब असू देत, पाण्याचं व्यवस्था असू देत किंवा दुसरं काय व्यवस्था लागते त्या मुलांच्यासाठी आणि शिक्षणासाठी ते करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून झालेला आहे. आणि खरोखरच आपला देश खूप महान आहे. कारण बघा, एक शिक्षक आपल्या देशाचा राष्ट्रपती होतोय आणि जगामध्ये आपल्या देशाला एक वेगळं वेगळं महत्त्व आहे. कारण कुठल्याही देशामध्ये जावा, आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आम्ही असतोय, अनेक वेशभूषाचे लोक आहेत, अनेक भाषा बोलणारे लोक आहेत. इथं आम्ही बेळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही काय जेवण करतो, इकडं बिजापूरला गेलं तर जेवण वेगळं असतं. इथंच आपल्याकडे इतकं सगळं असलं तरी देखील आमच्या भारताचं एक शक्ती आहे, आम्ही सगळेजण एकजुटीनं राहतोय आणि कुठंही भेदभाव करत नाही आहे. आणि त्या पद्धतीनं आपल्याला माहीत आहे, आपला देश जसं म्हणतोय ना, एक हार बनवायला पाहिजे देवाला घालायला, तर हारमध्ये एकाच रंगाची फुलं असली तर ते हार चांगलं दिसेल नाही. वेगवेगळ्या रंगाची फुलं, त्याच्यामध्ये हिरवी पानं, हे सगळं मिळून हार केलं तर देवाच्या गळ्यात घातलं तर खूप सुंदर दिसते. म्हणून आपल्याला माहीत आहे, अनेकता में एकतावाला देश. अनेक काही परंपरा असले तरी देखील आम्ही सगळीजण एकत्र येऊन जगतो आणि भारत मातेच्या एक विविध रंगांच्या फुलाचं हार जसं असतं तसं आम्ही सगळीजण भारत देशाला एक शोभा आहे. म्हणून हे शिक्षक दिन राधाकृष्णनांचा आपण आदर्श घ्यायला पाहिजे. त्यांनी कुठल्या पद्धतीनं त्यावेळेला शिक्षक म्हणून झाले, त्यांचं किती वर्चस्व होतं, त्यांनी कुठल्या पद्धतीनं राष्ट्रपतीपर्यंत गेलं आणि त्यांनी सांगितलं की माझं जन्मदिन हे शिक्षक दिन म्हणून झालं पाहिजे. तर अशा पद्धतीनं हे 1962 पासून हे शिक्षक दिन आपल्याला सुरुवात झालं. म्हणून सांगतात की गुरुयंत्र 1000 दिन 1000 दिवस आम्ही अध्ययन केलं तरी काही परिणाम होत नाही, परंतु एक चांगल्या गुरुच्या सानिध्यामध्ये एक दिवस काढलं तर 1000 दिवस आम्ही जे ज्ञान घ्यायला प्रयत्न केला ते एका दिवसामध्ये आपल्याला मिळतंय म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे ಶಿಕ್ಷಕ ದಿನ ಇವತ್ತು ಭಾಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಇವತ್ತು ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಚೆನ್ನಾಗಿ ಬರ್ತೀರಿ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಕೂಡ ನೀವೆಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಆದರ್ಶ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಮತ್ತು ಆದರ್ಶ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಒಂದು ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆ ಮುಖಾಂತರ ಅವರಿಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅಭಿನಂದನೆ ಮಾಡೋಣ. ಯಾಕಂದರೆ ಒಬ್ಬ ಆದರ್ಶ ಶಿಕ್ಷಕ ಈ ನನ್ನ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲರ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ರಿಸಲ್ಟ್ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ನೀವು ತೊಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀರಿ. ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆ ರಿಸಲ್ಟ್ ನಮ್ಮ SSLC ಇರ್ಬೋದು, SSLCಗೆ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಾಳ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀರಿ. ಹಾಗಾಗಿ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಇವತ್ತು ಶಿಕ್ಷಕ ದಿನಾಚರಣೆಯ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರ್ತಾ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಇದೇ ರೀತಿ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಆದರ್ಶ ಶಿಕ್ಷಕರಾಗಿ ಆದರ್ಶ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಶಕ್ತಿ ದೇವರು ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಕೊಡಲಿ ಅಂತ माझ्या अंगणवाडीमध्ये यावर्षी 10 हिंदी गुरु भवनासाठी हे घातलेले आहे आणि येणाऱ्या दिवसापर्यंत ते पुरा होतोपर्यंत काय लागणार आहे ते माझ्याकडून मदत असेल आणि लवकरात लवकर गुरुभवन उद्घाटन करूया आणि पुढचा कार्यक्रम तिथं गुरुभवनामध्ये होण्यासारखं आपण जबाबदारी घेऊन करतो असं मी सांगायला इच्छिते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने 10वीचे गुणवंत विद्यार्थी, निवृत्त शिक्षक शिक्षिका, विशेष शिक्षक पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षक या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजी, निपाणी तालुक्याचे तहसीलदार प्रवीण कारंडे, नूतन नगराध्यक्ष सोनल कोठडिया, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, बोर्डाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, क्षेत्र समन्वय अधिकारी राजगौडा कागे, अक्षरधासोह निर्देशक MT जनगौडर, शिक्षण पर्यवेक्षक SM पडलाळे, कचेरी स्टाफ, सरकारी अनुदानित विना अनुदानित प्राथमिक व प्रौढशाळा मुख्याध्यापक तसेच शिक्षक संघ, सरकारी नोकर संघ
SC/ST नोकर संघाचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी आणि निपाणी विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते. श्रीमती गंगम्मा गलबी व राजू कोणे यांनी सर्वांचे आभार मानले.